नमस्कार मित्रांनो, हे जे तुमचे ऍक्सिस असतात या ऍक्सिस मध्ये बघा 1 2 3 4 असे चार कप्पे आहेत. आता या कप्प्यांना आपण काय म्हणू शकतो, चार कोऑर्डिनेट्स म्हणू शकतो. जसं हा जो कप्पा आहे याला म्हणू शकतो आपण फर्स्ट क्वाड्रंट्स. काय म्हणणार, फर्स्ट क्वाड्रंट. हा जो आहे याला म्हणायचं सेकंड क्वाड्रंट. हा जो तुमचा तिसरा कप्पा दिसते याला काय म्हणायचं, तिसरा म्हणून थर्ड क्वाड्रंट. आता हा जो आहे याला म्हणायचं फोर्थ क्वाड्रंट. असे किती कप्पे असतात याचे, चार कप्पे आहेत. आता बघा या चार कप्प्यामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे, या कप्प्यामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते, या कप्प्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असते, या कप्प्यामध्ये दोन्ही निगेटिव्ह आणि या कप्प्यामध्ये एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह अशा व्हॅल्यू असतात. हे आपल्याला शिकवले आहे, पण त्या आल्या कुठून ते आपल्याला बघायचं. आता बघा त्या आल्या कुठून, तर याच्यात जर आपण बघितलं हे जे दिसतंय हा एक्स ऍक्सिस आहे, हा जो दिसतंय हा वाय ऍक्सिस आहे. आता एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे या ज्या याच्यात अशी किती कोऑर्डिनेट्स आले असणार, दोन कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय. सिमिलरली या सुद्धा याच्यात कसे आले बघा, हा एक्स आला हा वाय आला, म्हणजे इथे सुद्धा काय एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स आले. इथे सुद्धा जर तुम्ही बघितले इथे पण सेम टू सेम आहे, एक्स आणि वाय असे कोऑर्डिनेट्स आलेले आहेत. इथे जर बघितले हा एक्स आहे हा वाय आहे, म्हणजे असे किती आले एक्स आणि वाय असे कोऑर्डिनेट्स आलेले आहेत. हे दोन मिळून असे तुमचे कप्पे बनलेले आहेत. आता बघा हे कप्पे किंवा क्वाड्रंट बनलेले आहे. या क्वाड्रंट मध्ये ह्या खरं म्हटलं तर हे जे तुमचे एक्स आणि वाय याच्या तुमचे हे जे ऍक्सिस आहे याच्यावरून याच्या व्हॅल्यू ठरवण्यात आलेली आहे की कुठची पॉझिटिव्ह असणार कुठची निगेटिव्ह असणार ते. आता बघा मग पहिल्या क्वाड्रंटची जर गोष्ट केली, आपला जो एक्स ऍक्सिस दिसतोय तो पूर्णपणे काय पॉझिटिव्ह आहे. दुसऱ्या क्वाड्रंटची जर गोष्ट केली त्याच्यात जर गोष्ट केली आपण त्याच्या याच्यातली बघा एक्स ऍक्सिस पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे, वाय ऍक्सिस सुद्धा पूर्णपणे काय पॉझिटिव्ह आहे. मग दोन्ही जर पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही एक्स आणि वाय ची जे व्हॅल्यू आहे ते काय आल्या पॉझिटिव्ह आल्या, म्हणून या क्वाड्रंटच्या दोन्ही व्हॅल्यू काय असतात पॉझिटिव्ह असतात. तसंच बघा तुमच्या या दुसऱ्या याच्यात जर गोष्ट केली, एक्स कोऑर्डिनेट काय दिसतो तुमचा निगेटिव्ह दिसून राहिला, वाय कोऑर्डिनेट काय दिसतंय तुमचा पॉझिटिव्ह, म्हणजे पहिली व्हॅल्यू निगेटिव्ह आणि दुसरी काय आली पॉझिटिव्ह. तशी जर तुम्ही तिसऱ्या क्वाड्रंटची गोष्ट केली तर बघा तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये एक्स पाहिलं की तर एक्सच्या पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू कशी आहे निगेटिव्ह, वायच्या व्हॅल्यू कशा आहे तुमच्या निगेटिव्ह, म्हणून तुमचा तिसरा जो क्वाड्रंट आहे हा कसा आला निगेटिव्ह आला. तर बघा चौथ्या क्वाड्रंटची जर तुम्ही गोष्ट केली, चौथ्या क्वाड्रंट आपण एक्स पासून सुरुवात करणार, एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती कशी आहे तुमची पॉझिटिव्ह आहे आणि वाय ची जी व्हॅल्यू आहे ती कशी दिसते तुमच्याकडे बघा याच्यातच निगेटिव्ह आहे. म्हणून हा जो तुमचा चौथा क्वाड्रंट आहे याच्यात काय असणार तुमच्या व्हॅल्यू एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह अशा प्रकारे त्यांनी त्या व्हॅल्यू ठरवलेल्या आहेत. आता बघा याच्यात जर आपण एक गोष्ट करतो म्हटलं तर आपल्याला प्रश्न येते एक ऍब्सिसा आणि एक असतो काय ऍब्सिसा आणि एक असतो तुमच्याकडे ऑर्डिनेट. या गोष्टी सुद्धा ठरवायला येतात. आता बघा ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट जर तुमच्याकडे बघितलं एखादी एक्झाम्पल दिलं, समजा इथं आहे 2 आणि इथं आहे तुमच्याकडे 4. आता हे जर दोन संख्या असेल तर या दोन संख्येमध्ये पहिली जी संख्या असतात तिला पकडायचं ऍब्सिसा आणि दुसरी जी संख्या असतात तिला पकडायचं ऑर्डिनेट. मग आता ती पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, जर एखादी समजा असं असेल -2 इथे घेतले काही पण 8 घ्या 6 घ्या नाहीतर 4 घ्या काही पण घ्या, असं करून आपण 6 घेऊ. आता बघा याच्यात जर एक म्हटलं तर हा जो पहिला आहे या मायनसचा जो 2 दिसते याला लिहायचं काय ऍब्सिसा आणि जो हा 6 आहे सेकंड वाला त्याला काय लिहायचं ऑर्डिनेट. अशा प्रकारे तुम्ही ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट सुद्धा याच्यातून सांगू शकता. धन्यवाद.